बातमी मुंबईमध्ये भाजपचं धक्कातंत्र पाहायला मिळतंय। 3 विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईमध्ये भाजप 5ही जागा लढवणार आहे, तर 1 जागा ही शिंदे गटाला देण्यात येईल। ठाण्याची जागा शिंदे गटाला देण्याचा प्रस्ताव आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकरांचा मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघ हा आता भाजपकडे येऊ शकतो। मुंबईतील 3 विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईमध्ये भाजप 5ही जागा लढवणार, तर 1 जागा शिंदे गटाला देणार। गजानन कीर्तिकर खासदार असलेली उत्तर पश्चिम मुंबई जागा शिंदे गटानं भाजपला सोडली अशी माहिती सूत्रांच्याकडून मिळते। ठाण्यामधील जागा मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या पदरामध्ये पाडून घेतलेली आहे। उत्तर पश्चिम मुंबईतून भाजप आमदार अमित साटम यांना खासदारकीचं तिकीट मिळू शकतं। उत्तर मध्य मुंबईमध्ये पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। उत्तर मुंबईमध्ये गोपाळ शेट्टींच्या ऐवजी पियुष गोयल यांच्या नावाला पसंती मिळालेली आहे। ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या जागी आमदार पराग शहा यांच्या नावाची चर्चा आहे। दक्षिण मुंबईतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे। दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळेंची उमेदवारी निश्चित मानली जाते। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, आपण पाहतोय की भाजप मुंबईमधल्या 5 जागा आणि शिंदे गटाला फक्त 1 जागा या ठिकाणी मिळू शकतात अशी माहिती मिळते। वृषाली, आपण पाहतोय की महायुतीकडून जागा वाटपाची चर्चा सुरू असताना आता भाजपकडून मुंबईमध्ये एक मोठी खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे। मात्र यामध्ये भाजपच्या एकूण 5 जागा ज्या आहेत भाजपकडून त्या मुंबईमध्ये लढवल्या जाणार आहेत। सध्या 2 जागा शिवसेनेच्या आहेत, मात्र त्यापैकी गजानन कीर्तिकरांची जागा सुद्धा आता भाजपला मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा भाजपकडून निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे। मात्र ठाण्यातली जागा ही शिवसेनेला देण्यात आलेली आहे। मात्र विद्यमान खासदार जे भाजपचे 3 आहेत त्यामध्ये पूनम महाजन आहेत आणि दुसरे आपण पाहिलं तर या ठिकाणी गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांचा पत्ता कट करून त्या ठिकाणी नवे आणि जुने जाणते जे चेहरे आहेत भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे। यामध्ये पूनम महाजन, गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांचा पत्ता कट करून त्या ठिकाणी आशिष शेलार त्याचबरोबर पियुष गोयल यांच्यासारख्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे। मात्र विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांची जागा जी आहे ती शिवसेनेला देण्यात आलेली आहे। मात्र गजानन कीर्तिकर यांच्या ठिकाणी अमित साटम यांना सुद्धा संधी दिली जाण्याची शक्यता आहे। मात्र या 5 जागा ज्या आहेत त्या भाजपकडून लढवल्या जाणार आहेत आणि दक्षिण मुंबईतून जर पाहिलं तर राहुल नार्वेकर यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे। मात्र भाजपचं एक मोठं धक्कातंत्र म्हणावं लागेल। पूनम महाजन यांच्या जागी आशिष शेलार यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे, तर मनोज कोटक यांच्या ठिकाणी पराग शहा यांना तिकीट देऊन तिथे सुद्धा भाजपकडून निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे। मात्र गोपाळ शेट्टी जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि विद्यमान खासदार आहेत त्यांच्या जागी पियुष गोयल यांना तिकीट देऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून उतरण्याचा प्लॅन आहे। त्यामुळे आता या 5 जागा भाजपकडून लढवल्या जाणार आहेत। त्यामुळे ह्या 3 जे विद्यमान खासदार आहेत त्यांना डच्चू देऊन हे 3 जे महत्त्वाचे आणि जुने जाणते नेते आहेत त्यांना या मुंबईमधून निवडणुकीच्या रिंगणामधून उतरवल्या जाण्याचा भाजपचा प्लॅन आहे। त्यामुळे या 3 विद्यमान खासदारांना हा एक मोठा धक्का मानावा लागेल। मात्र मुंबईतल्या एकूण 6 जागांपैकी भाजपकडून 5 जागांवरती निवडणूक जी आहे ती लढवली जाणार आहे। मात्र 6वी जागा ही विद्यमान खासदार जे शिंदे गटाचे आहेत त्यांनाच ही लढवली जाणार आहे। मात्र ठाण्याची जागा जी आहे ती शिवसेनेला देण्यात आलेली आहे आणि मुंबईमध्ये 5 जागांवरती आता भाजपकडून निवडणूक लढवली जाणार आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।